इस रूम में आप अकेले हैं। यू आर द ओनली पर्सन हियर। Hello, hello. I hope I'm audible. Hello, hello. Hope I'm audible. वकील साहेब दिसतोय ना? हा दिसतोय सर. आवाज येतोय ना सर? आवाजही येतोय, माझाही येतोय ना तुम्हाला? हो येतोय. आता 20 जॉईन होत आहेत अजून लोक. एक 5 मिनिटं थांबूया. 15-23च जागा आहेत. आपण 3:30 वाजता करणार आहोत ना? हा. नो प्रॉब्लेम, नो इश्यू. काय म्हणते बारामती? एकदम कंट्रोल मध्ये झालं होतं. एकच फक्त आला रुग्ण, आज डिटेक्ट झाला. नागपूर सध्या सगळ्यात छान चाललेलं आहे. नागपूरमध्ये त्या तुकाराम मुंडे नावाच्या ऑफिसरमुळे सर आता फक्त 100 ऍक्टिव्ह रुग्ण राहिले. सतरंजीपुरा नावाची जी एरिया होती जिथे सुरू झालं सगळं, ती गाव पूर्ण कोरोना मुक्त झाली. एक 60-70 लोक आता ट्रीटमेंट घेत आहेत, बाकी काही नाही. बाकी सगळं संपलं साफ. आणि सक्सेस रेट चांगला आहे तिथे. त्यांनी लॉकडाऊन फार पक्क चालवलं. त्या एरियामध्ये पुष्कळ लोकांनी आरडाओरडा केला, आमदारांनी वगैरे. त्यांनी काही त्याच्याकडे त्यांना धूप दिली नाही अजिबात. पोलीस फोर्स पाठवला आणि जबरदस्ती बंद करावं सगळं. त्याच्याने कंटेनमेंट छान झालं, उत्तम झालं सगळं. खूप छान सर. इथे बारामतीमध्ये पण अगदी 10-15 रुग्ण होते, पूर्ण निगेटिव्ह आलं होतं, पण आजच एक पॉझिटिव्ह सापडलाय काल रात्री. तेवढंच, बाकी सगळं क्लिअर आहे. काय नाही म्हणजे असं सोशल डिस्टन्सिंग सगळं एकदम प्रॉपरली पाळलं जाते सगळीकडे. त्याच्यामुळे प्रवास सुरू झाले लोकांचे, त्याच्यामुळेच वाढलं सर. त्याच्यामुळे प्रॉब्लेम वाढतोय. इकडं प्रॉपर काहीच कोणच नव्हतं, म्हणजे हे वाढलं ते आता बाहेरून आलेलेच लोक आहेत सगळे. हो. वाढलंय सगळं. आपल्याकडे तर कमी आहे प्रश्न. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये काय होणार आहे माहित नाही, कारण तिकडे त्यांच्याकडे मेडिकल सोयी पण नाही आहेत. आणि हे लाखो लोक तिकडे गेलेले आहेत. सोशल डिस्टन्सिंग न पाळता गाडीमध्ये कशी गर्दी करून काय होणार आहे कुणास ठाऊक. बरोबर आहे.
बरोबर. पॅटर्न सर बारामतीचा एकदम वेगळा केला होता त्यांनी. प्रत्येक वार्ड वाईज असे 10 स्वयंसेवक तयार केले होते आणि त्यांना ठराविक घरं दिली होती आणि त्या घरांना त्यांनी संपूर्ण मेडिकल पासून किराणापर्यंत सर्वजण त्यांना जागेवरती पोच करायचं घरच्या लोकांना. त्यामुळे ते घरातून लोक हलत नव्हते अजिबात. असं बारामती पॅटर्न चांगला होता की जबाबदारी दिली होती, तशी सगळं टीम्स बनवल्या होत्या. त्याच्यामुळे कंट्रोल झालं सर. आणि स्वतः अजित पवार स्वतः तिथे येऊन त्यांनी स्वतः पाहणी करून सगळं असं हे केलं. नाही तर अलीकडं बऱ्याच ठिकाणी बघतोय आपण आणि त्या ठिकाणचे प्रतिनिधी सापडत नाहीयेत, परंतु इथं जरा वेगळी परिस्थिती होती. अजित दादा एक्झिक्युटिव्ह आहे ना, एखादी गोष्ट मनावर घेतली की ते करतातच. हा सर. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात ते झालं, सगळं कंट्रोल झालंय बऱ्यापैकी. हर्षवर्धन पाटील शांत आहेत का काही ऍक्टिव्ह आहेत? शांत आहेत सर, शांत आहेत. शांत आहेत. आता अजून बाकीचे जॉईन व्हायचे आहेत ना? बाकीचे जॉईन व्हायचे आहेत अजून? हा, होत आहेत. त्यांना ऐकू जात आहे का आपण बघतो ते? हो, जाते. जाऊ दे म्हणून. नंतर तुम्हाला हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार एक इंदापूरची गोष्ट सांगेन. बर सर. काय झालं सर, युट्यूबवर पण सायमल्टेनियसली आपण युट्यूब लिंक प्रोव्हाइड करतो लोकांना. त्यामुळे लिंक बघा, पाठवा युट्यूब लिंक. हो, त्यांना सर लिंक तयार करतात, ते लगेच पाठवतात. लिंक आली की सायमल्टेनियसली आपण ते लोकांना हे पाठवून देतो. करेक्ट. मग ते मगाही पाठवा, म्हणजे ज्या लोकांना, विशेषतः माझ्या मुलाला मी पाठवीन, किंवा माझ्या मुलाचा नंबर तुम्हाला पाठवून देऊ का मी? हा, चालतंय की सर, द्या लगेच द्या, लगेच पाठवतो मी. पाठवून द्या. मी पाठवू का तुम्हाला नंबर? हा सर, एकच सेकंदात पाठवतो मी. हा सर, युट्यूब लिंक म्हटलं. हे आपलं बंद किती वाजता होणार आहे? कारण साधारण 4:45 वाजता आपण एक 15 मिनिटं क्वेश्चन आन्सरला देऊयात आणि 15 मिनिटं अगोदर फक्त करूयात आणि 5 वाजता आपलं 3:30 आपण आता शार्प सुरू करत आहोत. तुमच्या मागे तुम्ही कुठे बसलेला? तुमच्या ऑफिसमध्ये आहात? हा, ऑफिसमध्येच आहे सर. तुमच्या मागे एक हे दिसते बघा, प्लेक, कुठल्या तरी उद्घाटनाची प्लेक दिसते. हो सर. ती कशाची आहे? ऍक्च्युली सर, एक शॉप आहे माझं इथंच, त्याच्याच साईडला मी ऑफिस केलेलं आहे. असं ओपनिंग एक ज्वेलरी शॉप आहे आणि त्याच्यामध्ये मिसेस पाहतात ते सगळं.
आणि मी प्रॅक्टिस करतो. थोडस तिथंच साईड घेतलेली आज ऑफिसमध्ये थोडस फर्निचरचं काम अपडेट चाललेलं आहे, त्याच्यामुळे आज त्यांचा कॉर्नर घेतलाय थोडा. अच्छा अच्छा. ते आपले सिने अभिनेत्री वगैरे आले होते, आपले रामका साहेब आणि अवॉर्ड सर वगैरे सगळेच येऊन गेलेले असं. त्याचं सगळं आहे केक वर त्यातच अजितदादांचे मिसेस आले होते, ते सगळे महिला संघटना असल्यामुळे ते सगळे त्यांचे ते सिने अभिनेत्री तेजा देवकर वगैरे असं सगळं आलं होतं. आली गेले हे बघ रे. लेक्चर आली नाही ना अजून, लिंक आली का मम्मीला पाठवते लिंक ते फोन येणार. मी म्हणाल तेव्हा सुरू करूया. हा, स्टार्ट करूया. तर आपण त्यांना सायमल्टेनियसली लिंक मी प्रोव्हाइड करतोय व्हॉट्सअप वरून. Good afternoon, all colleagues, all seniors. Today we got a very eminent personality for our lecture, Baramati Bar Association. So, warm welcome from Baramati Bar Association President Advocate Chandrakant Sokte and myself, Advocate Ganesh Alandikar, as a coordinator. Now, before we go into subject, I would like to introduce our today's speaker. Our today's speaker is Justice R.C. Chavan sir, retired. He joined service as civil judge, Union Division and Judicial Magistrate First Class on 1st March 1976. Served as civil judge, Union Division and Judicial Magistrate First Class at Wasim in Akola district, at Arvi in Wardha district, Kelapur in Yavatmal district, and at Jalgaon. Promoted as civil judge, Senior Division in July 1985, and as an additional district and session judge in March 1987, served as an additional district and session judge at Jalgaon and Thane, and joint district and session judge at Nashik. Appointed as joint director, judicial officer, training institute at Nagpur, and served as such from 1990 to 1994. Worked as district and session judge at Nanded, Aurangabad, Daman and Diu and Pune. Actively associated with Maharashtra State Judges Association, served as its president from 1997 to 2000. Closely associated with work of the working of the first National Judicial Pay Commission. Served as working president of All India Judges Association for some time. Took keen interest in academic and other activities. Participated in conference and seminars on environmental law, environmental economics, AIDS, gender justice, and arbitration work as guest faculty of the Institute of Military Law, and visited Lal Bahadur Shastri National Academy of Administration for evaluation of performance of IAS probationers. Served as additional registrar and the first Registrar General of Bombay High Court, elevated to bench on
22nd June 2005. Sir, Honorable Sir, on their chairship of a judge, delivered various remarkable judgments, appointed as a President State Consumer Redressal Forum with effect from 2013, and so most eminent personality we welcome here from Baramati Bar Association. Now I would like to request Honorable Speaker Sir that he may proceed for the subject, our eminent subject, e-filing of High Courts and District Courts of India. Thank you, sir. नमस्कार बारामतीकरांना आणि बाकी सर्वांना माझा नमस्कार. माझं बारामतीशी थोडंसं नातं एवढ्यासाठी आहे की मी पुण्याला डिस्ट्रिक्ट जज म्हणून काम केलं. त्या काळामध्ये बारामतीला एक म्युन्सिपालिटीचं वेगळं कोर्ट होतं आणि एक दुसरं दोन सर आवाज नाही येत. Hello, sir. आपको if you can see icon next to mic icon at the bottom. If you can see, sir, a mic icon at the bottom. Sir, just refresh. Can you refresh your screen, sir, once? It will just make you join again, and will add your join your audio properly. Hello. Please refresh your screen once. Hello, sir. Please, sir. If you can hear me.
या या ओके ओके चलो. ओके सर, येतोय आवाज आता. कॅरी ऑन प्लीज. तर असे तंत्रज्ञानाच्या सुरुवातीला काही ना काहीतरी प्रश्न येतील, पण हे हळूहळू सुटतील आणि आपल्याला हे प्रश्न पुढे येणारच नाहीत अशी परिस्थिती निर्माण होईल. बारामतीच्या आठवणी आपल्याला सांगितलं. बारामतीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळी सुद्धा होतो, कारण मी तेव्हा रजिस्ट्रार जनरल होतो बॉम्बे हायकोर्टाचा. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या लॉ कॉलेजमध्ये सुद्धा मी एकदा आलो होतो. त्यामुळे बारामतीला माझ्या तशा बऱ्याच भेटी झालेल्या आहेत आणि बारामतीचं सगळं काम अतिशय उत्तम असल्यामुळे बारामतीकरांनी हा जो कार्यक्रम आखलेला आहे याच्यात मला सामील होण्यासाठी अत्यंत आनंद झाला. ई कोर्ट्स आणि ई फायलिंग, ई पेमेंट्स आणि ई कोर्ट्स याच्याविषयी बरेच गैरसमज आपल्या लोकांनी मनात निर्माण करून दिलेले आहेत. पहिला गैरसमज आपण दूर करावा की ई फायलिंग किंवा ई कोर्ट्स किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी एव्हिडन्स रेकॉर्ड करणं हे काही कंपल्सरी नाही आहे, आवश्यक नाही आहे. ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे आणि ती आपण वापरावी अशी आमची इच्छा आहे. ते वापरण्याचं कारण पण तुम्हाला मी सांगतो. ई फायलिंग किंवा व्हर्च्युअल अपिअरन्स हे आपण न वापरलं तर काय होईल याचा आपण विचार करावा. गेली 2 महिने 60 दिवस आपली कोर्ट बंद आहेत. आपल्या कोर्टामध्ये कुठलंही काम झालेलं नाहीये किंवा झालं आहे ते अतिशय कमीत कमी काम झालं आहे. त्या 2 महिन्याच्या ज्या केसेस तुंबलेल्या आहेत त्या आता कोर्ट सुरू झाल्यानंतर आपल्याकडे येतील. त्यानंतर या 2 महिन्यामध्ये जी प्रकरणं दाखल झाली नाहीत ती प्रकरणं दाखल करायसाठी सुद्धा गर्दी होईल. बारामतीचं कोर्ट हे एक्सेप्शन आहे, अपवाद आहे. बारामतीच्या कोर्टामध्ये भरपूर जागा आहे. बारामतीचे कोर्ट हाऊस मोठे मोठे आहेत. अशी परिस्थिती सगळीकडे नाही आहे. आपण पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाचा कोणताही वर्किंग डेचं चित्र डोळ्यासमोर आणावं. तिथली गर्दी लक्षात घ्यावी आणि मग आपल्या लक्षात येईल की सोशल डिस्टन्सिंग किंवा स्वतःला रोगापासून वाचवणं तिथे कितपत आपल्याला शक्य होणार आहे याचा आपण विचार करावा. आपण स्वतःला वाचवणं एवढ्यासाठी आवश्यक आहे की आपण समजा कोर्टात आलात आणि इन्फेक्ट होऊन घरी गेलात तर आपल्या घरच्या सगळ्या लोकांना सुद्धा त्रास होणार आहे, आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रास होणार आहे. नुसती स्वतःची जबाबदारी नाही तर बाकीच्यांची सुद्धा जबाबदारी आहे. याचा अर्थ कोर्टात जाऊ नका असं नाही, कोर्टात जाण्याचं प्रमाण जितकं कमी करता येईल, जे टाळता येण्यासारखं आहे ते आपण टाळण्याचा प्रयत्न करावा, एवढाच आमचा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. जे जर आपण टाळू शकलो कोर्टात जाण्याचं तर कोर्टातली गर्दी थोडीशी कमी होईल, आटोक्यात येईल. त्या दृष्टीने आपण सर्वांनी या ई फायलिंगचा, व्हर्च्युअल अपिअरन्सचा, ई पेमेंटचा विचार करायला पाहिजे. दुसरं असं बघा की कोर्टामध्ये कोणीतरी माणूस बाहेरून कोरोना बाधित आला आणि त्याने सगळं कोर्टच लॉकडाऊन झालं तर आपण जे 60 दिवस वाट पाहतोय कोर्ट सुरू होण्याची, ते सुरू होण्याच्या ऐवजी पुन्हा बंदच पडेल ना. सगळा कोर्टाचा स्टाफ जर बाधित झाला तर कोर्ट बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. आपल्याला काही एका रात्रीतनं कोर्टाचे कर्मचारी किंवा न्यायाधीश उत्पन्न करता येत नाही. पंजाबमध्ये आणि दिल्लीत सुद्धा काही मॅजिस्ट्रेट्सना कोरोनाचा संसर्ग झाला आणि ते कोर्ट बंद करावं लागलं, हे वास्तव आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आता तुरुंगातनं कैदी कोर्टात आणायचे, तुरुंगातनं कैदी कोर्टात आणल्यानंतर समजा तो तुरुंगातला कैदी कोरोनाग्रस्त असेल तर कोर्टाचं वाटोळ होणार. आणि समजा तो नसेल पण कोर्टातनं कोरोना घेऊन तो तुरुंगात गेला तर तिथे काय परिस्थिती होईल याचा विचार करा आपण. म्हणून तुरुंगातनं कैदी आणणं आणि त्यांना नेणं हे सुद्धा आता सध्याच्या घटकेला शक्य नाहीये. ते करणं अतिशय घातक आहे. आजच तुरुंगात या गर्दीमुळे जवळपास 1/3 कैद्यांना आपण सोडून दिलेलं आहे. याचा सुद्धा विचार करा की 1/3 कैदी ज्यांना विचारपूर्वक जामीन नाकारला होता कोर्टांनी, जे विचारपूर्वक जेलमध्ये होते, ती मंडळी सध्या बाहेर आहेत. पोलीस यंत्रणा कोरोनाच्या कामात अडकलेली आहे. अशा वेळी आता ही मंडळी जी बाहेर आलेली उपद्व्यापी मंडळी ही काय काय करतील याचा विचार करा आणि ही सुद्धा कामं आपल्याला घ्यावी लागतील.
त्याशिवाय कोरोना वॉरियर्स म्हणून आपण ज्यांना म्हणतो, डॉक्टर्स, मेडिकल ऑफिसर्स, पोलीस ऑफिसर्स, यांच्यावर जे हल्ले झालेत त्याच्या सुद्धा केसेस आपल्याकडे येतील. त्या केसेसचा निकाल जर झाला नाही, त्या लोकांना जर शिक्षा झाल्या नाही, तर हे जे कोरोनाच्या विरुद्ध लढणारे डॉक्टर्स आहेत त्यांना काय वाटेल की आम्ही मार खाल्ला आणि नंतर कोर्टाने सगळ्यांना सोडून दिलं. पुन्हा हाच प्रकार दुसऱ्यांदा होऊ शकतो. हे सगळं लक्षात घेता आपल्याकडे वाढणारं जे काम आहे ते पाहून आपण ठरवायचं आहे की आपण कोर्टामध्ये किती गर्दी करायची आणि किती करायची नाही. आपल्याकडे भारतामध्ये 18,000 कोर्ट आहेत. 18,000 कोर्टापैकी 12,000 कोर्टामध्ये फौजदारी प्रकरणाचं काम चालतं. या 12,000 कोर्टापैकी किमान अर्ध्या कोर्टांमध्ये कोण्या ना कोण्या डॉक्टरला साक्षीसाठी बोलवलेलं असतं. हे 6,000 डॉक्टर्स आमच्याकडे तसा स्टॅटिस्टिक्स आम्ही पाहिलेलं आहे. निदान 6,000 डॉक्टर्स तरी रोज कोर्टामध्ये कुठल्या तरी कोर्टात बोलवलेले असतात. आता आज आपल्या या स्वास्थ्य व्यवस्थेवर इतका ताण असताना 6,000 डॉक्टर्सनी आपलं रुग्णसेवेचं काम सोडून कोर्टामध्ये साक्ष द्यायला यावं हे सुद्धा अपेक्षित नाहीये. आणि ते साक्ष द्यायला आले नाही म्हणून केसेस तुंबून राहाव्या हे सुद्धा अपेक्षित नाहीये. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे तिथे तिथे आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करणं आवश्यक आहे, स्वतःच्या स्वास्थ्यासाठी, राष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी. ही आपण सोय निर्माण करून दिली आहे. ही काही जबरदस्ती नाहीये. कोणी जर म्हटलं की मला वाघाच्या तोंडात वाघाच्या जबड्यामध्ये आपलं तोंड घालायचंच आहे, आपलं डोकं घालायचं आहे, तर जरूर घालावं, काही हरकत नाही. त्याच्याने काही तो प्रत्येकाचा प्रश्न आहे कसं ठरवायचं ते. त्यामुळे ही जी सोय आपण निर्माण करून देतो याचा आपण परिचय करून घेणं, याची ओळख करून घेणं आणि याचा वापर करण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे. आपण एक जाहिरात करायची टीव्हीवर पाहिली असेल. एक माणूस, आदिम माणूस, आपल्या मुलीला काहीतरी बक्षीस घेऊन द्यायचं, काहीतरी खेळ घेऊन द्यायचा म्हणून एका जुन्या दुकानात जातो आणि जुन्या दुकानात मग तो द्राक्ष देऊन किंवा फळं देऊन एक वस्तू विकत घेतो, मुलीला देतो. त्याच्यानंतर मग पैसे देऊन देतो, त्याच्यानंतर कार्डाने देतो. आता ह्या जशा गोष्टी घडत गेल्या, जसे बदल घडत गेले तसे आपल्याकडे सुद्धा घडायला पाहिजेत ना. आपण एक जुना सिनेमा पाहिला असेल ज्याच्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्याकडे तो हिरो चलनी नोटा देण्याच्या ऐवजी सिक्के, कॉइन्स घेऊन जातो डिपॉझिट भरण्यासाठी आणि तो इलेक्शन ऑफिसर ते मोजत बसतो. कॉइन्स देणं आजही कायदेशीर आहे. कुणी जर म्हटलं मला कॉइन्सच द्यायचे आहेत तर कुणी नाकारू शकणार नाही. पण त्याच्यानंतर नोटा आल्या, काम थोडं सोपं झालं. एवढ्या मोठ्या नाण्यांचा पोतं खांद्यावर घेऊन जायची गरज उरली नाही. त्याच्यानंतर नोटांच्या ऐवजी सुद्धा चेक आले. आज एक तुम्ही बँकेत जाऊ शकत नाही असं नाही, बँकेत जाऊ शकता ना. तुम्हाला जर बँकेचे व्यवहार करायचे आहेत तर तुम्ही बँकेत जाऊन पैसे भरू शकता, पैसे काढू सुद्धा शकता बँकेत. पण एटीएम असताना बँकेत जायचा उपद्व्याप करायची गरज पडत नाही. आणि त्याशिवाय त्याच्याही पुढे जाऊन जर आपल्याला हा सगळा आर्थिक व्यवहार आपल्या कार्डाने करता येतो किंवा इलेक्ट्रॉनिकली करता येतो तर आपण कशाला हा खटाटोप करणार. ही सोय आहे, सोय वापरायची की नाही हे आपण ठरवायचं आहे. तसंच ई फायलिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग या सगळ्या गोष्टी या सोयी आहेत. व्हर्च्युअल कोर्ट ही सोय आहे. त्याच्यामध्ये वकिलांच्या कामावर परिणाम व्हावा असं अजिबात नाही आहे. उलट वकिलांचं काम वाढावं अशी आमची अपेक्षा आहे. वकिलाचं ऑफिस हेच कोर्टाचं एक एक्सटेन्शन व्हावं, कोर्टाच्या रजिस्ट्रीचं एक्सटेन्शन वकिलाचं ऑफिस व्हावं ही अपेक्षा आहे. तिथून काम चालवावं. ज्या कामासाठी तुम्ही आज कोर्टात येता आणि तुमच्या कारकुनाला किंवा तुम्ही स्वतः सुद्धा कधी कधी तुमच्या कोर्टाच्या कर्मचाऱ्यासमोर उभे राहता कागद दाखल करण्यासाठी, त्याची गरज पडणार नाही. कागद आपल्या घरून दाखल करा ना. तेवढी गर्दी जर कोर्टातली कमी झाली, तो एक भाग जर कोर्टाचा कमी झाला तर खूप सोयीचं होईल. आता दंड भरण्याचं बघा. आपल्या कोर्टामध्ये एखाद्या प्रकरणामध्ये आरोपींनी गुन्हा कबूल केला आणि न्यायाधीशांनी त्याला दंड केला. तो गुन्हा कबूल करायसाठीच कोर्टात आलेला आहे, त्याला प्रकरण संपवायचं आहे, तरी सुद्धा त्याला कोर्टात येऊन त्याचा पुकारा होईपर्यंत वाट बघावं लागते. त्याच्यानंतर तो कोर्टात जातो, न्यायाधीश त्याला दंड ठोठावतात. ती केस भाऊसाहेबांच्या सवडीप्रमाणे नाझरकडे जाते आणि नाझरच्या सवडीप्रमाणे त्याला पावती मिळते.
हा सगळा द्राविडी प्राणायाम टाळता येण्यासारखा आहे ना. आणि ही सेवा त्या पक्षकाराला, त्या माणसाला तुम्ही उपलब्ध करून दिली तर त्याचा किती वेळ वाचणार आहे याचा विचार करा. त्याचा जर वेळ वाचला तर तो निश्चितपणे तुम्हाला म्हणेल की वकील साहेब माझं काम सोपं झालं, तुमच्यामुळे सोपं झालं. आज 2 महिने आपलं काम बंद आहे, आपलं काम सुरू व्हायला पाहिजे. आणि सुरू होता होता त्याच्यामध्ये आपल्या स्वास्थ्यावर, आपल्या घरच्या लोकांवर कुठेही आच येता कामा नये याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आपण त्या पद्धतीने काम करायचं आहे की ज्यामुळे आपल्यापैकी कोणालाही हा रोगाचा संसर्ग होणार नाही. हे नुसतं रोगापुरतच नाही आहे, याच्यानंतर सुद्धा ही आपल्याला एकदा सवय झाली. पहिल्यांदा जशी आपल्याला चेकची सवय उशिरा झाली, पण चेकची सवय झाल्यानंतर आता कोणी कॅशचा एवढा ट्रान्झॅक्शन करत नाही. त्याच्यानंतर आपण कार्ड्स वापरतो, कार्डची सवय झाली, ते काम सोपं झालं. तसं हे जर काम सोपं झाल्यासारखं तुम्हाला वाटलं तर पुढे सुद्धा तुम्ही हीच प्रक्रिया चालू ठेवू शकाल. आणि याच्यामध्ये नक्की वकिलाच्या कामावर कोणतं एन्क्रोचमेंट झालं आहे हे मला कळलेलं नाही. कारण आम्ही उलट कोर्टाचं ऑफिस हे तुमच्या घरात आणलेलं आहे, तुमच्या ऑफिसमध्ये आणलेलं आहे. तुमच्या ऑफिस मधूनच तुम्ही सगळे व्यवहार करू शकता, जे अदरवाईज तुम्हाला दुसरीकडून करावं लागले असते. कोर्ट फी भरणं, कोर्ट फी भरण्यासाठी स्टॅम्प वेंडरकडे जाणं, स्टॅम्प विकत घेणं, त्याच्यावर ते चिकटवणं, हा सगळा उपद्व्याप करण्यामध्ये जो वेळ जातो तो जर वाचला, आपण इलेक्ट्रॉनिकली कोर्ट फी भरली तर काम सोपं होतं ना. आता रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही जी फी भरता, मुद्रांक शुल्क जे भरता नोंदणीसाठी, दस्तऐवजाच्या नोंदणीसाठी, ते तर इलेक्ट्रॉनिकलीच भरता ना, तिथे काही स्टॅम्प घेऊन जात नाही ना. मग इथे आपण हा असा आग्रह का धरायचा की आपण कोर्ट फी अशीच भरू, प्रोसेस फी आपण अशाच पद्धतीने भरू, वकील पत्रावर ते 5 रुपयाचं तिकीट आपण आपल्या हाताने चिटकवू, कशासाठी? हे सगळं टाळता येण्यासारखं आहे, म्हणून ते टाळावं असा माझा तुम्हाला आग्रह आहे. आता ई फायलिंग करण्यासाठी पहिल्यांदा वकिलांनी आपलं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. हे रजिस्ट्रेशन कशासाठी आहे? हे रजिस्ट्रेशन तुम्ही एकदा केलं की पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी तुम्हाला भराव्या लागणार नाही. तुमचं नाव, तुमचं एनरोलमेंट, बारचा एनरोलमेंट नंबर वगैरे सगळं आपोआप त्याच्यामध्ये येऊन जाईल. तुमचा पत्ता, मोबाईल नंबर पुन्हा पुन्हा भरायची गरज पडणार नाही. हे सोपं व्हावं म्हणून रजिस्ट्रेशन आहे. एकदा रजिस्ट्रेशन केलं की काम संपलं, पुन्हा त्याची गरज नाही. त्याच्यानंतर ई फायलिंग मध्ये जास्त सोपी गोष्ट अशी आहे की आपल्याला सगळी माहिती त्यात आपल्या समोर भरता येते आणि ती कोर्टामध्ये कोर्टाच्या कारकुनांनी चुकवून कोर्टाच्या कॉम्प्युटरमध्ये चुकीची माहिती भरण्याचा जो धोका आहे आणि त्याच्यामुळे होणारे घोटाळे आहेत ते टळतात, कारण आपणच भरलेली माहिती आहे. आपण भरलेली असल्यामुळे त्या माहितीची सिक्युरिटी पक्की आहे. आता सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी येतील. आपल्याला हा कागद कसा पाठवायचा असा प्रश्न येईल, कागद कोर्टासमोर कसे पाठवायचे असा प्रश्न येईल. पण हे प्रश्न आपण हळूहळू सोडवू, जसे प्रश्न येत जातील तसे तसे सोडवत जाऊ. सध्या आपण आपल्याकडे टाईप रायटरवर दावे तयार करणारे वकील किती आहेत? आता माझ्या मते कोणी नसावेत. प्रत्येकाकडे एकतर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर आहे किंवा त्याच्याकडे आपल्याकडे नसेल तर आपल्या अर्जनविसाकडे आहे, आपण त्याच्यावर किंवा आपल्या स्टेनोग्राफरकडे आहे, आपण तिथेच दावा तयार करतो. मग हा दावा तयार झाला आहे इलेक्ट्रॉनिकली, मशीनवर तयार झाला आहे आणि तरी सुद्धा तो छापायचा आणि छापून मग तो पुन्हा कोर्टात दाखल करायचा. हा द्राविडी प्राणायाम कशासाठी करायचा? आणि त्याच्यानंतर कोर्टामध्ये हा दावा आल्यानंतर पुन्हा आपण जेव्हा त्याचं डिजिटायझेशन करतो, कारण आपल्याला रेकॉर्ड रूम पोचणं शक्य नाही आहे, त्याचं पुन्हा स्कॅनिंग करायचं. हा खर्च तुमच्या माझ्या खिशातनं जाणार आहे, लक्षात घ्या. हा खर्च आपल्या टॅक्सपेअरच्या खिशातनं जाणार आहे. हा द्राविडी प्राणायाम आपण जर वाचवला तर कोर्टासाठी जास्तीचा खर्च सरकारला करता येईल. हा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे. ई फायलिंग हे सोपं व्हावं यासाठी आमचा प्रयत्न असा आहे की सगळ्या टेम्पलेट्स तयार करायचे, म्हणजे सगळा तुम्हाला आराखडा त्याचा तयार मिळेल. तुम्ही एकदा ती माहिती पक्षकाराची भरली, एकदाच भरायची आहे, ती भरली की त्याच्यानंतर पुढचे सगळे तुमचे अर्ज जे करायचे आहेत त्या अर्जामध्ये पुन्हा पुन्हा छापायची गरज नाही. ते आपोआप तिथे छापायचं, म्हणजे तुम्हाला टाईप करायची गरज नाही. ते तुमच्या मशीनवर तुम्हाला तिथे ताबडतोब दिसेल, त्याच्या खाली तुमचा अर्ज तुम्हाला करायचा आहे. त्याशिवाय आणखी पुढे जाऊन आपल्याला जे करायचं आहे ते असं की तुम्ही जर समजा फॅक्ट्स टाकल्या, म्हणजे ज्या तथ्य वस्तुस्थिती जी आहे ती जर टाकली, तारीख वेळ
स्थळ आणि वस्तुस्थिती. तर तुम्हाला तुमचा जो काय अर्ज किंवा दावा जो काय करायचा आहे तो सुद्धा तयार करून देण्याची सोय आपण करू, पण ती तुमच्या सगळ्यांच्या मदतीने. तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलं तर ही सोय आपण करून देऊ शकतो. त्यामुळे काम तुमचं जास्त सोपं होईल असं मला वाटतं. म्हणून ई पेमेंट्स, ई फायलिंग आणि व्हर्च्युअल कोर्ट्स हे अत्यंत आता गरजेची गोष्ट आहे, ते आपण टाळण्यासारखं नाही आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने साक्ष घेणं आवश्यक एवढ्यासाठी आहे की आरोपींना जेलमधून आणणं शक्य नाही, डॉक्टर्सना आपण बोलवणं शक्य नाही, पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांची ड्युटी सोडून आता बोलवणं हे जरा धोक्याचं आहे. त्याऐवजी म्हणजे कुठेतरी पोलीस अधिकाऱ्याची बदली झालेली असते, तिथून त्याला इथे येणं, बारामतीला येणं किंवा कोणत्या कोर्टात जिथे बोलवलं तिथे येणं हे जास्त कष्टप्रद आहे. त्यापेक्षा त्यांनी त्याच्याच ठिकाणून पोलीस स्टेशन मधून जर साक्ष दिली तर ती जास्त सोपं होईल आणि कामं तुंबणार नाहीत. आपण जर असा हट्ट धरला की नाही प्रत्येक साक्षीदारांनी कोर्टात आलंच पाहिजे आणि कोर्टात आमच्या समोर त्याची साक्ष झाली पाहिजे, तर केसेस तुंबतील, निकाल होणार नाहीत. आणि निकाल न झाल्यामुळे नुकसान कोणाचं होणार आहे? पक्षकाराचं जसं होणार आहे तसं आपलं सुद्धा होणार आहे. आपण याचा विचार करायला पाहिजे की वकिली व्यवसायासाठी सुद्धा शेवटी अर्थशास्त्र महत्वाचं आहे. पैसा कमवलाच पाहिजे. वकिलांना जर पैसा मिळाला नाही तर वकिली चालणार नाही. आणि वकिली जर उत्तम चालली नाही, कोणत्याही व्यवसायामध्ये जर पुरेसा पैसा नसला, पुरेसं उत्पन्न नसलं तर त्या व्यवसायाकडे चांगली माणसं पाठ फिरवतात, येत नाही. पूर्वीचा जमाना म्हणजे तुम्हा लोकांचा जो जमाना होता की तुमच्या शेतीवाडी आहेत आणि शेतीवाडीच्या भरोशावर तुम्ही वकिली करता, ती समाजसेवा म्हणून करता. तसं पुढे राहणार नाही ना, कारण पुढे मोठ्या मोठ्या जमिनीचे तुकडे माणसांजवळ नाहीत, तसे मागकी राहणार नाहीत. आणि वकिली हा व्यवसाय ज्यातनं 4 पैसे मिळाले पाहिजेत, चरितार्थाचं साधन म्हणून वकिली देणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. तर या सगळ्या लोकांचा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे. आपण जर समजा या व्यवसायाचे पुढारी असू तर या व्यवसायामध्ये सुबत्ता कशी येईल, या व्यवसायामध्ये पैसा कसा येईल हे पाहण्याची जबाबदारी आपली आहे. आपण ती झटकून चालणार नाही की मला काय करायचं आहे. दरवर्षी 5-6 लाख मुलं वकिलीची परीक्षा पास होतात आणि वकिली देतात. त्यांना काम मिळतं की नाही हा माझा कन्सर्न नाही, असं मला की कोणत्याही जबाबदार माणसाला या व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही जबाबदार माणसाला असं म्हणून झटकून टाकता येणार नाही की मला काय करायचं आहे. ज्यांनी सनद घेतली त्यांनी स्वतःच पाहावं असं नाही. आपल्याकडे खूप काम आहे, पण कामं का येत नाहीत? आपल्याकडे समाजामध्ये तंटे, भांडणं, वाद हे खूप आहेत, पण ते कोर्टात का येत नाहीत? कारण तारीख पे तारीख आपल्याविषयीची बदनामी झालेली आहे. आणि खरोखर 20-20, 25-25 वर्ष जर दाव्याला लागले शेवटच्या निकालासाठी तर त्याचा उपयोग काय आहे? एक ईज ऑफ डुईंग बिझनेस नावाची रँकिंग आहे सगळ्या जगामध्ये. ईज ऑफ डुईंग बिझनेसचं रँकिंग आहे, त्यात भारताचं रँकिंग खूप खाली आहे. त्याचं एक कारण हेही आहे की आपल्याकडे दाव्याच्या निकालासाठी खूप विलंब लागतो. जर लवकर निकाल लागला तर लोक तुमच्याकडे येतील, गुंडांकडे जाणार नाहीत निराकरण करण्यासाठी. त्यामुळे आपल्याला जर वकिली व्यवसायाला चांगले दिवस आणायचे असतील तर ह्या व्यवस्थेतला विलंब आपण कमी केला पाहिजे. तर व्यवस्थेत विलंब का होतो याचा विचार करा. आळंदीकर वकिलांचं चव्हाण साहेबांसमोर एक प्रकरण आहे. आता आळंदीकर वकिलांचं ते प्रकरण चव्हाण साहेबांसमोर असल्यामुळे आळंदीकर वकील दुसऱ्या कुठल्या कोर्टाचं काम घेत नाहीत, कारण त्यांना काम करायची इच्छा आहे, त्यांना काम टाळायचं नाही आहे. ते कोर्टात येऊन बसतात, त्यांच्या केसची वाट पाहत बसतात. कधी कधी दुसऱ्या केसेस आधीच्या पुष्कळ वेळ चालतात, त्यांचा नंबरच लागत नाही आणि संध्याकाळी त्यांना मिळते तारीख. आता आळंदीकर वकिलांचा हा जो एक दिवस गेला इथे कोर्टामध्ये, हा ते तर पक्षकाराला सांगतात ना की बाबा तुझ्यासाठी मी दिवसभर इथे बसलो होतो तर तू मला ही फी दे. त्यांनी द्यायलाच पाहिजे, ती वाजवी गोष्ट आहे ना, कारण वकील साहेब तिथे बसलेले होते. आता हे जे होत आहे याच्यामुळे वकिलीची किंमत वाढते आणि आपल्याला सुद्धा फ्रस्ट्रेशन येतं. आपण निष्कारण आपला वेळ गेला त्याच्यामध्ये. त्याऐवजी एक केस माझी चालेपर्यंत, म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जर केस चालणार असेल किंवा व्हिडिओने मी आर्ग्युमेंट करणार असेल तर माझा नक्की टाइम ठरलेला आहे, त्या टाइमला मला लिंक येईल, मी आर्ग्युमेंट करीन. तोपर्यंत माझी दुसरी कामं होतात ना, मला बसून राहावं लागत नाही.
आता वकिलांना कधी कधी आपलं काम होईलच की नाही याची शाश्वती नसल्यामुळे ते जास्त कामं सुद्धा घेतात. ते चव्हाण साहेबांसमोर होईल की मला सांगता येत नाही, आपण पाटील साहेबांसमोर सुद्धा एक केस घेऊन टाकूया. मग एकतर ते पाटील साहेबांसमोर हजर असतात किंवा चव्हाण साहेबांसमोर, आणि जर पाटील साहेबांसमोर हजर असतील तर चव्हाण साहेबांसमोरच्या केसची तारीख होते. म्हणून चव्हाण साहेब सुद्धा आणि पाटील साहेब सुद्धा आपल्याकडे 10 केसेस आपण घेऊ शकत असो तरी 20 ठेवतात. अशा पद्धतीने दुष्ट चक्र आहे. त्या दुष्ट चक्रामुळे इंटेलिजंट शेड्युलिंग होत नसल्यामुळे सगळ्यांचा वेळ जातो. आता विचार करा, जेव्हा न्यायाधीश 10 केसेस घेऊ शकणार आहे पण त्यांनी 20 केसेस सरसकट सगळ्या न्यायाधीशांनी गावलेल्या आहेत, 20 केसेस. या 20 केसेसचा बोर्ड तयार करणं, 20 केसेसचे गट्टे कोर्टात आणणं, 20 केसेसमध्ये वकिलांनी स्वतः तयारी करणं की काहीतरी होऊ शकतं बा, हा जो अपव्यय आहे ही राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान आहे. कारण वेळ ही सगळ्यात मोठी आपली संपत्ती आहे. म्हणून इंटेलिजंट शेड्युलिंग यासाठी सुद्धा ई कोर्ट, ई फायलिंग, ई पेमेंट ह्या सगळ्या ज्या ई फॅसिलिटीज आहेत त्या अत्यंत आवश्यक आहेत. आपण सगळे, मला असं वाटतं ई कोर्टचं जे ऍप आहे ते आपण वापरताच ना. ती सुविधा झाली आहे की नाही, आपल्याला पटकन मेसेज येतो काय झालंय त्याचा. तुमच्या सगळ्या केसेस तुम्हाला एका ठिकाणी माय केसेस मध्ये पाहायला मिळतात. तुमच्या केसेसच्या तारखा आपोआप त्यात अपडेट होतात. ह्या सोयी ज्या झाल्या आहेत याच्या पुढची सोय अशी आहे की तुम्हाला मेसेज येईल की वकील साहेब आता जी केस चालू आहे त्याच्यानंतर तुमची केस 5 मिनिटांनी येणार आहे, तुम्ही तयार राहा. हा मेसेज पाठवण्याची सोय आम्ही एवढ्यासाठी करतोय की कोर्टामध्ये गर्दी होऊ नये. कोर्टामध्ये आपल्याकडे बारामतीचं कोर्ट अपवाद आहे. बारामतीच्या कोर्ट हाऊसमध्ये भरपूर जागा आहे, तिथे सोशल डिस्टन्सिंगनी एक 5-50 वकील सहज बसू शकतात. परंतु इतर ठिकाणी तशी सोय नाही आहे. तुमचं बारामतीचं जुनं कालव्याजवळचं कोर्ट आठवून बघा काय परिस्थिती होती. तशी कोर्ट जागोजागी आहेत सगळीकडे, गोडाऊन मध्ये भरणारी कोर्ट. तर तिथे मग वकिलांनी बाहेर थांबायचं, त्यांच्या केसचा नंबर येणारच आहे तेव्हा ते तेवढ्यांनीच आतमध्ये जायचं, बाकीच्यांनी बाहेर थांबायचं. असं केलं तर कोर्टाचं काम जास्त सोपं होईल इंटेलिजंट शेड्युलिंगमुळे. तर हा सगळा इंटेलिजंट शेड्युलिंग वगैरे हा जो भाग आहे हा आपल्याला या इलेक्ट्रॉनिक सेवांचा उपयोग केल्यामुळे मिळणार आहे. आता साक्षीदारांची गोष्ट घ्या आपण. माझी एका केसमध्ये साक्ष आहे. माझ्या एका मित्रांनी काहीतरी केस केली, त्यात मला साक्षीदार केलं. पण मला माहित नाही की केस केव्हा बोर्डावर येणार आहे किंवा त्याची साक्ष लागणार आहे. आता समजा त्याच वेळी मी अमेरिकेत गेलो, जाणार नाही आता कोरोनामुळे अजिबात जाणार नाही, पण गेलो तर कोर्टाचं काम थांबलं नाही, तर मग कोर्टाला इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा उपयोग केल्याशिवाय माझी साक्ष घेता येणार नाही. म्हणून ही सुविधा आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे की जेणेकरून कोर्टाचं काम कुठल्याही कारणाने थांबणार नाही. चव्हाण अमेरिकेत गेले काय, ठीक आहे, अमेरिकेमध्ये आपण त्यांचा संपर्क करूया आणि अमेरिकेमध्ये आपण त्यांच्याशी बोलू, अमेरिकेत त्यांची साक्ष घेऊ, असं आपण करू शकू. परंतु काम थांबणार नाही. या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला ह्या सोयी निर्माण करून ठेवायच्या आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सची सोय निर्माण करून ठेवायची आहे आणि त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. सुरुवातीला अडचणी नक्की येतील. ज्या ज्या अडचणी येतील त्या तुम्ही कृपा करून सांगा, त्या अडचणी आपण दूर करायचा प्रयत्न करू. आता पुष्कळ लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला काही कॉम्प्युटर आता पुन्हा मी दिसतोय का आणि ऐकू येतोय का? येस सर येत प्लीज. आता ह्या ज्या अडचणी आता ज्या येत आहेत ना, ह्या अडचणी आपल्या इथे नक्की येतील. वकील म्हणतील की मी जुना वकील आहे, मला हे कॉम्प्युटर समजत नाही. एक म्हणजे ही गोष्ट खोटी आहे. आपल्याकडे आपण जो स्मार्टफोन वापरतो ना तो कॉम्प्युटरपेक्षाही ताकदवान आहे. त्याच्यावर आपण आपल्या नातीशी, म्हातारे वकील साहेब सुद्धा आपल्या नातीशी का नातवाशी व्हिडिओ कॉल करून बोलतातच ना.
त्याच्यावर मेसेजेस टाईप करतातच ना, व्हॉट्सअप पाहतातच ना, व्हॉट्सअप ग्रुप्स असतात की नाही, त्याशिवाय वेगळं काही आपल्याला याच्यात करायचं नाहीये. आणि जर समजा एखाद्या ज्येष्ठ वकिलाला असं वाटलं की मला नाही करायचंय, तर त्यांनी त्याच्या ज्युनियर कडून करून घ्यावं ना. ज्युनियर्स करतील हे, तरुण वकील ही गोष्ट करतील. तरुण वकिलांना हातामध्ये कागदाचे बंडल्स घेऊन जाण्याची गरज पडणार नाही, त्यांना आवडणार पण नाही. आता कागदाचं बंडल आपण जे घेऊन जातो, केसेस एक फाईल घेऊन जातो 200-400 पानांची, आणि आर्ग्यू करायला सुरुवात करतो, पानं पलटवत असतो. त्याऐवजी तुम्ही जर तुमचा टॅब किंवा तुमचा लॅपटॉप घेऊन गेलात आणि लॅपटॉपवर तुम्हाला एखादं पेज शोधायचं किंवा एखादा मजकूर शोधायचा आहे, तुम्ही तेवढं सर्च मध्ये टाकलं की नेमकं ते पेज येतं समोर. आपलं काम इतकं सोपं होतं, पानं पलटवावी लागत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या सोयी ज्या आहेत, ह्या आपल्याला इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा आपण उपयोग केला तर येण्यासारख्या आहेत. दुसरी एक भीती वकिलांना आहे, जी जास्त गंभीर आहे. त्यांना असं वाटतं की ज्यांना हे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान येतं ते आमच्या केसेस पळवतील. त्याच्यावर माझं उत्तर असं आहे, अनादी काळापासून ज्यांना ज्ञान आहे ते अज्ञानाचा गैरफायदा घेत आलेलेच आहेत. त्यामुळे त्याच्यावर उत्तर असं आहे की आपण आपलं अज्ञान दूर करावं, आपण त्यांच्याबरोबर चालावं. आपल्याकडच्या केसेस दिल्लीच्या वकिलांना घेऊन जाता आल्या नाही पाहिजेत, पण आपल्याला मात्र दिल्लीची केस मिळाली पाहिजे, असा प्रयत्न आपण करावा. ते बारामतीची एखादी केस जर असेल तर ती सुप्रीम कोर्टात सुद्धा मीच चालवणार असा आपला आग्रह असायला हरकत नाही. परंतु तिथल्या वकिलांना बारामतीची केस चालवू देऊ नये, एवढं जर आपण केलं तर प्रश्न मिटतो. मागे आपण सगळे बेंचेस करा, म्हणजे पुण्याला बेंच असावा असं सुद्धा मागणी होती, कोल्हापूरच्या बेंचची मागणी होती, अमरावतीच्या बेंचची मागणी होती. आता बेंच तुमच्या घरापर्यंत येत आहे ना. बेंचची इमारत आपल्या गावात असावी, यापेक्षा बेंच आपल्या ऑफिसमध्ये यावं, यासारखी आनंदाची गोष्ट कोणती. आणि खर्च कुठलाच नाही. एक बंगलोरचे वकील आहेत मोठे, सुप्रीम कोर्टातले सिनियर ऍडव्होकेट आहेत, ते मला म्हटले, त्यांच्याकडे खूप काम असतं, अनेक हायकोर्टांमध्ये असतं. ते म्हटले माझा अर्धा वेळ हा विमानात प्रवासात जातो. खर्च पक्षकार करतोय शंका नाही. विमानात प्रवास, हॉटेलमध्ये जाणे, तिथे चेक इन करणे, कोर्टात धावणे, कोर्टात येणे, हॉटेलमधून सामान उचलणे, दुसऱ्या विमानतळावर पळणे. तर विमानतळावरचं चेक इन, विमानतळाची क्यू आणि विमानावर बसण्याचा त्रास, हा सगळा मला करावा लागतो. हे मोठ्या वकिलाची कथा ही आहे. ते म्हटलं मी आता घरी बसून एकाच ठिकाणून 3 हायकोर्टात कामं करू शकतो एकाच दिवशी, जाण्या येण्याचा त्रास न होता. त्यामुळे माझं काम वाढलेलं आहे, मला खूप काम मिळतं, त्यामुळे करू शकतो म्हणून. तसंच आपण सर्वांनी सुद्धा, आपण जर ठरवलं की मी माझं शेड्युलिंग इंटेलिजंट करेन, म्हणजे आपली डायरी अशा पद्धतीने मांडीन की मला अनेक ठिकाणी काम करता आलं पाहिजे, माझ्याकडे आलेला पक्षकार हा दुसरीकडे जाणारच नाही, मीच त्याचं काम करीन कुठल्याही कोर्टात असो, तर आपण ते करू शकू ना. या दृष्टीने याच्याकडे ऑपॉर्च्युनिटी म्हणून पाहायचं की ऍडव्हर्सिटी म्हणून पाहायचं, ही आपल्याला दिलेली संधी आहे की बला आहे, हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवर अवलंबून आहे. एक जुनी गोष्ट आहे, एका राजाला 2 जुळी मुलं होती. राजाने काय केलं, त्यांच्यासाठी घोडा घेतला विकत, आणि एका राजपुत्राच्या बेडरूम मध्ये त्या घोड्याची लीद टाकली आणि दुसऱ्या राजपुत्राच्या बेडरूम मध्ये तो घोडा बांधला. ज्या राजपुत्राला आपल्या बेडरूम मध्ये घोडा आढळला, तो म्हणाला काय आता करावं, बाबांनी काय गिफ्ट दिलेलं आहे, आता या घोड्याला रोज आंघोळ घालावं लागेल, खरारा करावा लागेल, त्याला तुबरा द्यावा लागेल, एवढा त्रास. ज्याच्या बेडरूम मध्ये लीद सापडली होती, तो म्हटलं अरे लीद आहे त्याचा अर्थ घोडा असलाच पाहिजे कुठेतरी, बघा घोडा शोधू दे. हा परिस्थितीकडे, त्याच्याकडे ऑपॉर्च्युनिटी, संधी म्हणून पाहणारा आणि त्याला बघा म्हणून समजणारा, याच्यातला फरक आहे. आपण जर याच्याकडे संधी म्हणून पाहिलं तर आपल्याकडे खूप काम येईल आणि खूप काम आपल्याला करता येईल. दुसरा आपण विचार करूयात, ऐकणाऱ्या श्रोत्यांमध्ये कन्झ्युमर कमिशनचे डॉक्टर काकडे सुद्धा बहुतेक बसलेले आहेत. आता कन्झ्युमर कमिशन मध्ये नवीन कायद्याप्रमाणे आपल्याला कुठूनही केस करता येते, म्हणजे कंप्लेंट ज्या ठिकाणी आहे तिथून त्याला केस करता येते.
आपल्या दिवाणी प्रक्रियेमध्ये डिफेंडंट ज्या ठिकाणी आहे तिथे कोर्टाला ज्युरिस्डिक्शन असतं नॉर्मली. पण आता कन्झ्युमर कोर्टामध्ये जर अशी कुठूनही केस करता येत असेल आणि जर छोटे माणसं सप्लायर आहेत, आता शेतकरी आपला माल डायरेक्ट यांना विकतात, ग्राहकांना विकतात, ग्राहक पेठेमध्ये डायरेक्ट आपला माल ग्राहकाच्या द्वारी पोहोचवतात. आता समजा बारामतीचा उत्पादक आहे आणि त्याचा माल उस्मानाबादला पोहोचला, त्याची तक्रार झाली, त्या बारामतीच्या माणसाने काय करावं? उस्मानाबादच्या कोर्टात केस झाली, बारामतीच्या माणसाने काय करावं? उस्मानाबादला खेटे घालावे का? ते खेटे टाळण्यासाठी या माणसाला ते पैसे जे मागितले ते देऊन टाकावे आणि अन्याय सहन करावा? हे होऊ नये म्हणून ह्या सुविधा आपल्याला आवश्यक आहे. ही सुविधा जर असेल तर तो माणूस म्हणत नाही मी जाणार नाही, मी इथूनच सांगतो माझं म्हणणं जे आहे ते आपण ऐकून घ्या. म्हणून आपण या गोष्टीकडे संधी म्हणून बघा. ही अत्यंत चांगली संधी आहे आणि याच्याने आपल्या ह्या व्यवस्थेमध्ये एक मोठा कायापालट होणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जो विलंब होतो, खूप न्यायदानासाठी जो विलंब होतो तो आपल्याला अत्यंत आटोक्यात आणता येईल. आज जर समजा एक ऍव्हरेज टाइम एका दाव्यासाठी 2 वर्ष असेल तर तो आपल्याला 1 वर्षावर आणता येईल. फौजदारी प्रकरण 6 महिन्यात निकालात निघतील आणि हे जर झालं तर जास्तीत जास्त लोक आपल्याकडे कोर्टाकडे पुन्हा येतील. आपण त्यांच्याकडे संधी म्हणून पाहायला पाहिजे असं माझं तुम्हाला आग्रहाचं निवेदन आहे, माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना. म्हणून याच्यात ज्या कोणत्या अडचणी तुम्हाला येणार असतील त्या अडचणी कृपा करून तुम्ही सांगा, बोला की आम्हाला असा हवाय, हे नको आहे. पण त्याचा नक्की विचार करू. तुमचे काही गैरसमज असतील ते दुसरीकडे व्यवस्थित होत आहे, तुमच्याकडे का होत नाही ते आपण दूर करू, नाही का? दुसऱ्या लोकांना सोयीचं काय वाटतं, तुम्हाला का वाटत नाही याचा विचार करू. आपण सगळे जर एकत्र आलो, एकमेकांशी बोललो तर आपल्याला कधी कधी जास्त चांगले सोल्युशन्स मिळतील. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की आपण ह्या प्रणालीचा मोकळ्या मनाने आणि विथ ओपन हार्ट अँड ओपन हँड्स याचा स्वीकार करावा. आपण ही प्रणाली आत्मगत करावी आणि आत्मसात जर केली तर आपण याचा खूप फायदा करून घेऊ शकतो. आपले जर काही प्रश्न असतील तर प्रश्न आपण मला विचारा आणि प्रश्नोत्तरामध्ये जास्त वेळ गेला तर चालेल. माझ्याकडून तुम्हाला आणखी जर आळंदीकर वकील साहेब, मी तुम्हाला आणखी याच्यात काही सांगायची आवश्यकता वाटत असेल सांगतो, नाही तर प्रश्नोत्तरही होऊ देत. चालते सर, एक 5 मिनिट अजून चालू देता आणि 4:20 नंतर आपण प्रश्नोत्तर घेऊयात. एक 5-10 मिनिटं चालू तरी चालते, काही हरकत नाही. तर मग मी आपल्याला आणखी 2 गोष्टी सांगेन. ई पेमेंट हे अत्यंत आवश्यक एवढ्यासाठी आहे की ई पेमेंटमुळे आपला हा सगळा वेळ जो आहे हा वाचतो. माझी आपल्या सगळ्यांना अशी विनंती आहे की आपण 5 रुपयाचं स्टॅम्प, बहुतेक मला माहिती आहे त्यात वाढली असेल त्याची व्हॅल्यू, तर वकील पत्रावर गावतो, ऍडजमेंटच्या अप्लिकेशन्सवर गावतो. ही सगळी जी कोर्ट फी आहे, छोटी चिल्लर कोर्ट फी, ही सगळी दावा दाखल करतानाच किंवा कोणतेही प्रकरण दाखल करताना पक्षकारांनी 100 रुपये कोर्ट फीच भरली. आपल्याकडे कोर्ट फी रिफंड करायची प्रोव्हिजन आहे, तुम्हाला माहित आहे. दावा जर समजा कॉम्प्रोमाइज झाला तर आपण कोर्ट फी परत करतो ना. तसंच ही जे 100 रुपये आपण भरलेले आहेत याची वजाबाकी होता होता जे काही उरतील ते आपण रिफंड करायची सोय करू तुम्हाला. म्हणजे पुन्हा पुन्हा प्रत्येकाला तिकीट लावायची गरज नाही, प्रत्येकाचा हिशोब करायची गरज नाही. एकदा 100 रुपये भरले किंवा 200 रुपये तुम्हाला जे काय तुमच्या बार काउन्सिलच्या किंवा बार असोसिएशनच्या म्हणण्याप्रमाणे असेल तसं आपण करूया. ते एकदा भरले की पुढचं प्रोसेस फी, ऍडजमेंटच्या किंवा बाकी चिल्लर अर्जावरची कोर्ट फी, हा सगळा प्रश्न मिटून जाईल. हा प्रश्न मिटला तर आपलं काम जास्त सोपं होईल. ती कोर्ट फी संपली तुमची, म्हणजे एखाद्या वकिलाने खूप अर्ज केले आणि कोर्ट फी संपली तर तुम्हाला एक मेसेज येईल की तुम्ही पुन्हा 100 रुपये भरून टाका. ते 100 रुपये भरले की पुन्हा तुम्ही 50 अर्ज करण्यासाठी मोकळे आहात. त्यामुळे हे जर आपल्याला आत्मसात करता आलं, आपल्याला स्वीकारता आलं तर याचा आपण विचार करा. आता ई पेमेंटचा दुसरा जो भाग आहे ना तो आहे सिव्हिल आणि क्रिमिनल कोर्ट डिपॉझिटचा. याचा गुंता अजून व्यवस्थितरित्या सुटलेला नाहीये, पण याच्यात तुमच्या सूचना मला हव्या आहेत
की सिव्हिल आणि क्रिमिनल कोर्ट डिपॉझिट्स हे जास्त सुकरपणे कसे आपल्याला हाताळता येते हे पाहायचं आहे. आज आपण पैसे भरतो का चेक देतो, पैसे भरतो, ते पैसे ट्रेजरीत जातात, ते सिव्हिल कोर्ट डिपॉझिटमध्ये जातात. मग कोर्ट ऑर्डर करतं की बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवा, कारण पैसे शेवटी कोणातरी पक्षकाराला द्यायसाठी भरगे आहेत. ज्या दिवशी मी पैसे भरगे त्या दिवशीपासून मी व्याज द्यागा बांधगेगा नाही आहे. ज्याला पैसे मिळायचे आहेत त्याला बिना व्याजाने ते पैसे मिळतील, ते होऊ नये म्हणून आपण सांगतो, कोर्टात ऑर्डर करतो की ते फिक्स डिपॉझिट ठेवा बँकेमध्ये. पुन्हा एक व्यवहार होतो बँकेत फिक्स डिपॉझिट करण्याचा. नंतर ते त्या माणसाला पैसे मिळतात, त्याला कोर्टात यावं लागतं. पोटगी मागणाऱ्या बाईला 500 रुपयाच्या पोटगीसाठी कोर्टात चक्रा मारावं लागणं याच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट नाहीये. तिच्या घरी तिला पैसे मिळायला पाहिजेत ते. परंतु ह्या सगळ्या सोयी आपल्याला जर करायच्या झाल्या तर आपल्याला ई पेमेंटचा अवलंब करावा लागेल. त्यासाठी तुमच्या मनात ज्या कोणत्या इच्छा असतील, तुमच्या मनात ज्या कोणत्या सवलती आम्ही द्याव्या असं तुम्हाला वाटत असेल तर ते आपण जरूर द्या. त्या मागण्या जरूर द्या. त्याचा आम्ही मनापासून विचार करू. त्याचं कारण काय की सगळ्यात मोठा हा घटक, आपल्या न्याय व्यवस्थेचा सगळ्यात मोठा घटक हा वकील आहे. बारामतीचं कोर्ट कोणाचं? येणाऱ्या न्यायाधीशांचं नाही, ते 3 वर्षासाठी येतात जातात. बारामतीचं कोर्ट बारामतीच्या वकिलांचं आहे. बारामतीच्या कोर्टाचं जे रिप्युटेशन आहे ते बारामतीच्या वकिलांवर ठरतं. आणि मग जजेस म्हणतात की मला बारामतीला पोस्टिंग मिळू दे, कारण बारामतीमध्ये वकील काम चांगलं चालतं. त्यामुळे आपण हा सगळ्यात मोठा घटक आहे, वकील हा सगळ्यात मोठा घटक आहे या सगळ्या व्यवस्थेचा. आणि आपण जर समजा आम्हाला एखाद्या गोष्टीची मागणी केली तर त्याचा आम्ही निश्चित विचार करू. आता एक शेवटची गोष्ट सांगतो. नाशिक बारमध्ये काल ऍडव्होकेट जयंत जायभावे यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी असं ठरवलं की पुष्कळ वकिलांना ई फायलिंग किंवा हे जे सगळं व्हर्च्युअल कोर्ट हे जमण्यासारखं नसेल तर आपण त्यांना त्याचं प्रशिक्षण देऊ, त्याची व्यवस्था करू. त्यांनी असं ठरवलं की नाशिक बारमध्ये जी लायब्ररीची जागा आहे, बार लायब्ररीची जागा, तिथे ते स्वतः 3-4 काउंटर्स उघडणार आहेत, 3-4 क्युबिकल्स उघडणार आहेत. आणि त्या क्युबिकल्स मध्ये त्यांचेच तरुण वकील हे सगळं जे काम आहे ई फायलिंगचं ते तिथे करतील, ते तिथून करून देतील. आता याचा फायदा असा आहे की मला समजा हे समजून घ्यायचं आहे तर मी तिथे त्यांच्याबरोबर बसून हे समजून घेईन. एक 2-4 वेळा हे समजून घेतल्यानंतर मी माझ्या घरी जाऊन काम करीन ना. मला नंतर पुन्हा त्यांच्या मदतीची गरज पडणार नाही. तर आपण लिगल सर्व्हिस ऑथॉरिटीच्या लोकांना, पॅरालिगल व्हॉलंटियर्सना आणि या तरुण वकिलांना सुद्धा विनंती करून प्रत्येक कोर्टामध्ये ही सोय करू शकतो. लागतं काय त्याला? फार झालं ते लॅपटॉप. त्या लॅपटॉपवर कॅमेरा आणि मोबाईल, कॅमेरा आणि याची सोय आहे, माईकची सोय आहे, एवढंच लागतं, बाकी काहीच नाही. कॅमेरा आणि माईक सुद्धा कशासाठी? व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी. बाकी ई फायलिंगसाठी तर नुसता कीबोर्ड चालतो आहे. तर हा मोठी खर्चाची गोष्ट नाही आहे. आणि तरी सुद्धा असं वाटलं तुम्हाला की ही व्यवस्था आम्ही करावी तर आम्ही करू ना. आपण मागा, फक्त आपण मागा. आमची व्यवस्था करायची 2 दिवस उशीर आहे, कारण आपल्याला माहित आहे की सरकारकडे एखाद्या गोष्टीची मागणी केल्यानंतर ती एक मोठी प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेत जाऊन नंतर मग काहीतरी मिळतं, उसाचं चिपाड. तर ते मिळेल पण तुम्हाला, आपण ते करूया. आणि सध्याच्या घटकेला तरी सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि आमच्या ई कमिटीचे अध्यक्ष जस्टिस चंद्रचूड हे सुद्धा, सरन्यायाधीश जस्टिस शरद बोबडे आणि आमच्या ई कमिटीचे अध्यक्ष जस्टिस चंद्रचूड, ह्या दोघांनाही ही प्रणाली राबवण्यामध्ये रस आहे. आणि ते सरकारवर सतत एक दबाव दाखवत आहेत की याच्यातनं आम्हाला जी काय सुविधा पाहिजे ते तुम्ही करून दिली पाहिजे. आणि सरकार ते करून देईल अशी माझी खात्री आहे. म्हणून आपल्याला जे करणं शक्य आहे ते आपण करावं. कधी दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण आपल्याला काय करताय ते आधी पाहावं, मागणी करण्यापूर्वी सुद्धा. असं म्हणतात की नोबडी इज अ फेल्युअर टिल ही स्टार्ट्स ब्लेमिंग अदर्स फॉर हिज फेल्युअर्स. आपल्याला जर आपली व्यवस्था यशस्वी करायची असेल तर आपण सरकारने हे करायला पाहिजे, सरकारने ते करायला पाहिजे अशा मागण्या करू नयेत. वकिलांनी तर कधीही भिक्षेचा कटोरा हातात घेऊ नये.
आणि आपली अवहेलना करून घेऊ नये की आमच्याकडे आमचं काम बंद होतं म्हणून आम्हाला तुम्ही थोडीशी मदत करा. हे आपलं काम नाही आहे. आपण लोकांना मदत करणार, आपण आपलं पोट तर भरणारच पण लोकांचं सुद्धा भरणार आपलं काम करून. त्यामुळे आपण कुठल्याही डोल्स मागण्याच्या भानगडीत पडू नये. आपण आपली न्याय व्यवस्था मजबूत पायावर उभी करून आपल्याकडे काम जास्तीत जास्त कसं येईल, आपल्याकडे पैसे कसे यायला सुरुवात होतील याचा विचार करावा. आपण जर कुठल्याही आडमुठी भूमिका घेतली आणि कोर्ट बंद पडलं काही कारणाने, कोरोनाग्रस्त झाला एक कर्मचारी, सगळं कोर्ट बंद पडलं, तर पुन्हा आपली परिस्थिती तीच होते काही काम नसण्याची. तसं होऊ नये म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या प्रणालीचा खुल्या दिलाने स्वीकार करावा. आता 2-4 प्रश्न असे येतात आहेत. कोर्ट शुड, वसुंधरा पाटील म्हणतात की फॉर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वायफाय ॲट कोर्ट फॉर लॅपटॉप विल बी रिक्वायर्ड, सो कोर्ट शुड अरेंज फ्री टू ॲडव्होकेट्स. येस, कोर्ट शुड अरेंज फ्री फॉर ॲडव्होकेट्स. करू आपण व्यवस्था, तो प्रश्न नाही. दुसरा प्रश्न आहे, ऍडव्होकेट योगिनी गायकवाड म्हणतायत, व्हॉट अबाउट ऑब्जेक्शन पार्ट इन फायलिंग इफ देअर इज एनी इन ई फायलिंग. ऑब्जेक्शन पार्ट काय असते तर? बर, योगिनी ताई, तुमचा प्रश्न उत्तम आहे. उलट आज जे ऑब्जेक्शन्स रिमूव्ह करण्यासाठी जो त्रास होतो तो तुम्हाला ई फायलिंग मध्ये होणार नाही. ई फायलिंग मध्ये ऑब्जेक्शन्स रिमूव्ह करणं अतिशय सोपं होईल. एक म्हणजे तुम्ही जेव्हा दाखल करताना, तुम्ही जेव्हा एखादा दावा दाखल केला ई फायलिंगच्या पद्धतीने, तर त्याची स्क्रुटिनी ताबडतोब कॉम्प्युटर्स करणार आहे, कोणी भाऊसाहेब करणार नाहीत. तेच ठरवणार कॉम्प्युटर. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, ई फायलिंग मध्ये तुम्ही जर एखादी गोष्ट विसरला असाल, जसं कॉज ऑफ ऍक्शन विसरलात, व्हॅल्युएशन विसरलात, तर कॉम्प्युटर्स तुम्हाला प्रॉम्प्ट करेल की हे राहिलं आहे, हे घाला. आणि त्यामुळे हा ऑब्जेक्शन्स रिमूव्ह करण्याचा प्रश्न विशेष येणार नाही. ऑब्जेक्शन्स आले तरी सुद्धा ते ऑब्जेक्शन्स कॉम्प्युटर काढेल. एक एक ऑब्जेक्शन रिमूव्ह करायची गरज पडणार नाही आणि त्यामुळे काम जास्त सोपं होईल. आता हे ऑब्जेक्शन्स रिमूव्ह करण्याचं काम दिल्ली हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये हे मशीनच करताय, ऑब्जेक्शन्स काढण्याचं काम, आणि ते रिमूव्ह केले जातात. सुरुवातीला तुम्हाला याच्यामध्ये नक्की काही ना काहीतरी अडचणी येतील. त्या अडचणी आल्या पाहिजेत एवढ्यासाठी की अडचणी आल्या म्हणजे आपण त्या दूर करू. तर ऑब्जेक्शन्स पहिल्यांदा, आता आपण बरेच फॉर्म भरत असाल इंटरनेटवर, इंटरनेटवर एखादा फॉर्म भरल्यानंतर त्यातली एखादी माहिती जर राहिली असेल तर तो आपल्याला तिथेच सांगतो. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना नाही का, तो तिथेच सांगतो हे राहिलं आहे तुमचा, हे फील्ड भरायचं राहिलेलं आहे. त्यामुळे पुढे जातच नाही ते मॅटर. तशा पद्धतीने आपल्याला ई फायलिंग मध्ये सुद्धा उलट हा ऑब्जेक्शनचा वेळ निघून जाईल, हा वेळ वाचेल आपला. अर्थात हायकोर्टातली गोष्ट आहे आणि आपण हायकोर्टात प्रॅक्टिस करत असाल तर कदाचित हा अनुभव तुम्हाला आला असेल की पिटिशन दाखल करायचं आणि अर्जंट आहे म्हणून सर्क्युलेशन घ्यायचं, इंटरिम ऑर्डर घ्यायचा, ऑब्जेक्शन्स रिमूव्ह करायचे नाहीत. 5-6 महिने तसंच पडून राहतं आणि इंटरिम ऑर्डर आपल्याला मिळालेला आहे. असे या ट्रिक्स याच्यात चालणार नाही पण पुढे, कारण ऑब्जेक्शन तिथल्या तिथे निघेल, ऑब्जेक्शन असल्यामुळे पुढे जाणारच नाही मॅटर. तर वसुंधरा ताईंचा जो प्रश्न होता लॅपटॉप, वायफाय आणि फ्री प्रोव्हाइड करण्याविषयी, फ्री फॅसिलिटीज प्रोव्हाइड कराव्या काही प्रश्नच नाही, कारण आमचं काम सोपं होणार आहे. कोर्टामध्ये जर आपण त्या ई सेवा केंद्रावर हे सगळं केलं तर तिथे आपल्याला काही खर्च करायची गरजच नाही. तुमच्या घरून करणार असाल तर तुम्हाला इंटरनेटचा थोडासा खर्च नक्कीच येईल, परंतु तो खर्च नक्की तुमच्या पेट्रोलच्या खर्चापेक्षा कमी असणार आहे. तुम्हाला कोर्टात जाण्याचा जो पेट्रोलचा खर्च आहे त्यापेक्षा हा खर्च नक्कीच कमी आहे. शिवाय रिस्क, घराच्या बाहेर पडण्याची रिस्क नाही ना, याचा आपण विचार करा. तिसरं, माझं एक मूलभूत विरोध या सगळ्या फ्री गोष्टींना आहे. आपण गेल्या अनेक वर्षामध्ये लोकांना फ्रीची सवय लावली, अमुक गोष्ट फ्री, तमुक गोष्ट फ्री, फ्री गिगागेट सुद्धा. आता फ्री गिगागेट सुद्धा
कितपत बरोबर असतं नसतं मला माहित नाही, पण प्रत्येक कामाचं मूल्य त्याला मिळालं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीची किंमत असायला पाहिजे. ज्याला किंमत नाही ना त्या गोष्टीची काही किंमत राहत नाही. त्यामुळे आपण तरी वकिलांनी आपण आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हा की मी काही सरकारकडून घेत नाही, मी सरकारला देतो. मी सरकारकडून काही घेत नाही, मी सरकारला देतो, टॅक्सेस देतो. सरकारला बऱ्याच गोष्टी माझ्याकडून मिळतात. माझ्या सरकारला, माझ्या देशासाठी मी एक उच्च दर्जाचा माणूस असल्यामुळे, एक प्रोफेशनल असल्यामुळे माझ्या देशातल्या लोकांसाठी मी देतो अशी भूमिका पाहिजे. दात्याची भूमिका पाहिजे, घेणाऱ्याची नको. तर एक प्रश्न आहे, व्हॉट अबाउट ऑनलाईन सर्टिफाईड कॉपी? येस, आता सर्टिफाईड कॉपीज नावाचा जो व्यवसाय आहे तो ह्या परिस्थितीमध्ये 1 वर्ष 2 वर्षामध्ये बंद होणार. कारण सर्टिफाईड कॉपी कशासाठी लागते? त्यांनी प्रश्न विचारला किंवा आळंदीकर वगैरे आपण सांगा, सर्टिफाईड कॉपी कशासाठी लागते? कशासाठी लागते? डिग्री जजमेंट सगळे आपल्याला ओरिजिनल पाहिजे असतील तर सर्टिफाईड कॉपी आपल्याला कशासाठी पाहिजे ते? सपोज आपल्याला अपील करायचंय, अपील मध्ये आपण त्या ठिकाणी अपीलाचं सांगूया. अपील करायचं असेल तर तुम्हाला मला अपील करायचं एवढं म्हटलं की झालं. डिग्री आणि जजमेंट जे आहे याच्या सर्टिफाईड कॉपीची गरज नाही आहे. ही सगळी तुमची फाईल कोर्टाची अपेलेट कोर्टाकडे पोहोचून जाणार, त्याची तुम्हाला चिंता करायची गरज नाही. आता तुम्हाला एखादा ऑर्डर किंवा एखादं जजमेंट किंवा एखादा सर्टिफाईड कॉपी ऑफ डिग्री ही तहसीलदारासमोर दाखल करायची आहे. म्हणजे अपेलेट कोर्टासमोर जाणार नाहीये, तहसीलदारासमोर. तहसीलदार आपल्याशी संबंधित नाही आहे. तरी सुद्धा आमचा प्रयत्न असा आहे आणि तो आता यशस्वी होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्राच्या लँड रेकॉर्ड्स डिपार्टमेंटनी आमच्याकडे मागणी केलेली आहे की कोर्टाचा सगळा डेटा हा त्यांना उपलब्ध व्हावा आणि त्यांचा सगळा डेटा ते कोर्टाला उपलब्ध करून देणार. यापुढे रेव्हेन्यूच्या लोकांना जर कोर्टाच्या एखाद्या ऑर्डरची गरज पडत असेल तर त्यांनी तो आमच्या वेबसाईटवरून पाहावा ना, की आम्ही त्यांना जो एपीआय देणार आहोत, म्हणजे त्यांना जो उपलब्ध करून देणार आहोत माहिती, त्याच्यातनं पाहावा. सर्टिफाईड कॉपीची गरज पडणारच नाही आपल्याला कधी. त्यामुळे सर्टिफाईड कॉपी हा व्यवसाय जो आहे हा बंद होणार. त्याला 1-2 वर्ष लागते, कारण आपल्याला अंगवळणी पडावं लागेल. सर्टिफाईड कॉपी आणखी कशासाठी लागते आपण मला सांगा, की अमुक कामासाठी सर्टिफाईड कॉपी लागते. आपला आवाज येत नाही. येस सर, ते म्हणतायत की the certified copies FIR through online copies available on police website. पोलीस वेबसाईटचा तिथं प्रॉब्लेम होईल त्यांना असं म्हणायचंय आणि डाउनलोडेड चालत नाहीत. परंतु ऍक्च्युली ई कोर्ट प्रोसिजर चालू झाल्यानंतर निश्चितपणे डाउनलोडेड वगैरे सर्व चालेल असं मला वाटतंय. आता पोलीसचा FIRचा जो म्हणताना FIR ची सर्टिफाईड कॉपी, FIR हा खरा आमचा कागद नाहीच आहे, हा पोलीसचा कागद आहे. परंतु त्याचं सुद्धा एक इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम नावाची आता आपल्याकडे जवळपास 17-18 राज्यामध्ये अंमलात आलेली आहे. त्याच्याप्रमाणे FIR आणि चार्जशीट ही पोलीसकडून कोर्टाकडे आपोआप येते. पोलीसकडून कोर्टाकडे आपोआप येते. त्यामुळे ती कोर्टाच्या वेबसाईटवर तुम्हाला दिसू शकेल तुम्ही मागितल्यानंतर. आणि त्याच्या सर्टिफाईड कॉपीची गरज पडणार नाही, कारण सर्टिफाईड कॉपी कोणाला द्यायची असा माझा प्रश्न आहे. तुम्हाला FIR ची सर्टिफाईड कॉपी कोणासमोर हजर करायची आहे हे सांगा मला. कशाला पाहिजे सर्टिफाईड कॉपी? कोणत्या तरी कोर्टाला वेग अप्लिकेशनला जोडायला पाहिजे ना. तुम्ही सोडू नका ना, तुम्ही सांगा ती तुमच्याकडे, साहेब तुमच्याकडेच आहे, ती उघडून बघा. तुम्ही न्यायाधीशांना सांगा की साहेब तुमच्याकडेच ती आहे, आम्ही द्यायची गरज नाही तुम्हाला, ते कागद तुमच्याच रिपॉझिटरीमध्ये आहेत. आपण डिजी लॉकर वगैरे काय ऐकलं आहे का? केंद्र सरकारने सुरू केलं, आपले सगळे डॉक्युमेंट्स त्यात ठेवता येतात. ऐकलं आहे ना आपण? तर त्यातनं आपल्याला काही काढून द्यावं लागत नाही, ते फक्त लिंक द्यावी लागते, तिथून पहा तुम्ही म्हणून. तर ती पद्धती आपल्याला इथे करायची आहे. म्हणून FIR ची सर्टिफाईड कॉपी सुद्धा लागणार नाही. आणि आता आपल्याला जे मी सांगितलं ना, इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम ही आता 17-18 राज्यात अंमलात आलेली आहे. प्रयत्न आमचा चाललेला आहे, परंतु त्याच्यामध्ये थोड्याशा अडचणी कुठे कुठे छोट्या छोट्या येत आहेत.
तर त्याच्यामध्ये हा सगळा जो क्रिमिनलचा डेटा आहे, पोलीसची चार्जशीट आहे, चार्जशीट बरोबरचे बाकीचे कागद सुद्धा आहेत. बाकीचे कागद सुद्धा कोर्टाला त्यांनी दाखल करावे अशी आमची अपेक्षा नाही आहे. आमचं त्यांना म्हणणं असं, तुम्ही फक्त ते शेअर करायसाठी अवेलेबल करून द्या. म्हणजे ते सगळे कागद कोर्टाच्या डोक्यावर आपटू नका, काही गरज नाही आहे. ज्याची गरज पडेल ज्या कागदाची, तो कागद तुमच्या रिपॉझिटरी मधून, तुमच्या डेटाबेस मधून आम्ही पाहू आणि आम्ही त्याचं जे काय करायचं करू. अशी सोपी व्यवस्था आपल्याला करायची आहे. आणखी विचारा प्रश्न आपला. एक ऍडव्होकेट प्रीतीचा, will e-filing be allowed 24/7 in court? Then when we rush to appellate court for urgent reliefs from lower court orders, can service of notice to opposite side also be allowed 24/7 or will be limited to working hours? अतिशय चांगला प्रश्न आहे. याच्यात ऑपोजिट साइडच्या सर्व्हिसमध्ये एक मोठा गंभीर प्रश्न असा आहे की ऑपोजिट साइडला तुम्ही इलेक्ट्रॉनिकली सर्व करताना ऑपोजिट साइडचा पक्का माहिती असलेला किंवा त्यांनी रेकॉर्ड केलेला असा मोबाईल नंबर आपल्याला एकतर लागेल किंवा ईमेल ऍड्रेस लागेल. तो नसेल तर ई सर्व्हिस पॉसिबल नाही आहे. इलेक्ट्रॉनिकली आपण सर्व करूच शकणार नाही. पण समजा असं झालं की खालच्या कोर्टात दावा डिक्री झाला आणि डिफेंडंटनी वरती अपील करायचं ठरवलं, किंवा त्याला प्लेंटिफचा ईमेल ऍड्रेस आणि प्लेंटिफचा मोबाईल नंबर प्लेंटिफनी जेव्हा दावा दाखल केला तेव्हा दिलेला आहे, तेव्हा त्याच्यावर नोटीस जाऊ शकते. कोर्टाने नोटीसचा ऑर्डर केल्यानंतर नोटीस त्याला मिळेल. त्याने ती केव्हा पाहावी हा त्याचा प्रश्न आहे ना. तुमच्या पोस्ट बॉक्समध्ये एक पत्र येऊन पडलं, तुम्ही ते पत्र ताबडतोब उघडलं पाहिजे असं नाही. तुम्ही तुमच्या फुरसतीने उघडा. त्यामुळे 24/7 तुम्हाला हे मिळणार आहे. तुम्ही सकाळी उठल्यानंतर बघा ना. रात्री बघायची आमचे काय आग्रह नाही, रात्री काही कोर्टात हजर व्हायची गरजही नाही आहे. पण 24/7 नोटिसेस जातील. जर समजा दुसऱ्या पक्षाचा पत्ता, ईमेल ऍड्रेस किंवा मोबाईल नंबर असेल तर 24/7 ही सिस्टीम चालणार. आणि वर्किंग अवर्सचा काही याच्यात संबंध नाही. कारण आताही आपला बेगीस जेव्हा सर्व्हिस करायला जातो तेव्हा तो 10 वाजेपर्यंत वाट पाहतोच असं नाहीये. सकाळी 7-8 वाजता सुद्धा सर्व्हिस होते. दिवसा रात्रीच्या वेळेस सर्व्हिस करत नाहीत, पण सर्व्हिस होते. आता दुसरा प्रश्न महिलांना सर्व्हिसचा आहे. महाराष्ट्रामध्ये महिलांवरची सर्व्हिस व्हॅलिड धरली जात नाही, पण इथे महिलाचा प्रश्नच येत नाही. कारण काय, पक्षकाराचं नाव आहे, पक्षकाराचा मोबाईल नंबर किंवा त्याचा ईमेल आहे, त्याच्यावर सर्व्हिस होणार. When will we see this system actually functioning in Pune courts? Many times order is not available to read on the current e-court site already functioning. जगताप वकील साहेबांना माझी विनंती अशी आहे की अशा ज्या घटना झाल्या असतील की जिथे आपल्याला ऑर्डर झाला आणि तो वेबसाईटवर दिसत नाही, त्याची ताबडतोब तक्रार करा. त्याची ताबडतोब आपण आपल्या डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या वेबसाईटवर कॉन्टॅक्ट अस म्हणून एक पॉइंट असेल, टॅब असेल, त्याच्यावर आपण क्लिक करा आणि ताबडतोब तक्रार करा. कारण याच्यामध्ये बरेच वेळा काय होतं, ऑर्डर झाला, कोर्टाने ऑर्डर केला, तुमच्या समोर केला, पण तो टाईप झाला नाही. टाईप केल्यानंतर कोर्ट दुरुस्त करत बसलं, त्याच्यानंतर तो अपलोड झाला नाही. हा जो विलंब आहे, हा विलंब होता कामा नये. न्यायाधीशांनी ऑर्डर दिला की तो त्याच दिवशी अपलोड झाला पाहिजे. त्यांनी त्या तयारीने ऑर्डर द्यायला पाहिजे. अशा पद्धतीने विलंब करून चालणार नाहीये. आणि हा सुद्धा जो प्रश्न आहे ना, हा सुद्धा काही दिवसांनी आपण त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू. आपण एक वर्ल्ड LII नावाची साईट आहे, WORLD LII नावाची साईट आहे, तिच्यावर आपण जा. त्याच्यामध्ये जगातल्या सगळ्या देशांचे जजमेंट्स, ऑर्डर्स आपल्याला मिळतात. एवढंच काय, तुम्हाला त्यात असं दिसेल की इंग्लंडचे जे सुप्रीम कोर्ट आहे त्याचे ऑर्डर्स तोंडाने दिले, डिक्टेट केले, ते सुद्धा तुम्हाला तिथे मिळतील. जसा डिक्टेट केला तसा ऑडिओ फाईल. त्यामुळे आता याच्या पुढे न्यायाधीशांना ही सुविधा राहणार नाही की मी ऑर्डर दिला पण आता व्हायचा अजून वेळ आहे, असं चालणार नाही. ऑर्डर दिला की तो आलाच पाहिजे. आपण जरूर तक्रार करा.
आपली तक्रार झाल्याशिवाय ही परिस्थिती सुधारणार नाही. हा जो विलंब मध्ये होतो, स्टेनोनी टाईप केला नाही, माझ्याकडे खूप काम आहे, जजनी तपासला नाही, जजनी दुरुस्त केला नाही, ह्या गोष्टी आपल्याला टाळता येण्यासारख्या आहेत. How to get family court judgments? They are not uploaded. Yes, family court judgments are not uploaded because the names of parties cannot be made public. This is not a thing which can be made public. But family court judgments, if you want, and if you are a party or advocate of party, it will be emailed to you. The judgment will come digitally signed. A digitally signed copy of judgment will come to you by email. There is no problem. But nobody else, nobody other than the parties or their advocates can get family court judgments, because that's not good. No, you should not peep into the family affairs of others. So family court judgments will not be available. पोक्सोच्या केसेस सुद्धा ते जजमेंट्स मिळणार नाहीत तुम्हाला. तसंही it is expected that all judgments which are uploaded on the site now are digitally signed. There is no problem. आणि तुम्ही पण डिजिटल सिग्नेचर घेतली तर तुमचे डॉक्युमेंट्स डिजिटली तुम्हाला अपलोड करता येतील, त्याची गरज नाही. Which are pending and combination of old matters and matters filed under the new system. Okay. See, even in pending matters, if you want to file something new, you can resort to e-filing. जुनं जे आहे ते आम्ही स्कॅनिंग करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत. म्हणजे सगळे जे जुनं रेकॉर्ड, पेंडिंग रेकॉर्ड आहे, पेंडिंग केसेसचं रेकॉर्ड, ते सुद्धा स्कॅन करून त्याचा मेटा डेटा तयार करून तो करण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला त्याचं टेंडर फ्लोट होईल. त्याचं टेंडर झाल्यानंतर ते काम सुरू होईल. त्याला थोडासा वेळ लागेल कदाचित, पण ते सुद्धा काम होईल. त्याला 1-2 वर्ष कदाचित लागतील. पण सध्या नवीन जे काय दाखल करायचं आहे ते तुम्ही डिजिटली दाखल करू शकता ना. आणखी कोणाचा काही प्रश्न आहे का? माझ्या मते एक क्वेश्चन आहे, हाऊ टू अटेंड मेनी कोर्ट्स ऍट अ टाइम. हाऊ टू अटेंड मेनी कोर्ट्स ऍट अ टाइम. येस. एक म्हणजे प्रत्येक कोर्टामध्ये वेळ ठरलेली असेल आपली, या वेळेला तुमचं या कोर्टात काम आहे, तर त्या कोर्टातनं तुम्हाला लिंक येते. आज जशी मला आपण लिंक पाठवली आहे किंवा आपल्या पार्टिसिपंट्सना लिंक दिली असेल, ती लिंक क्लिक केली की आपण तिथे कोर्टात जाता. ते झालं की आपण बंद करा, गिव्ह द व्हीसी म्हणा आणि दुसऱ्या कोर्टात जा. आता समजा एकाच वेळी तुम्हाला 2 कोर्टात जायचं आहे, एकाच वेळी एका कोर्टात तुमचा विरोधक आर्ग्युमेंट करतोय आणि तुम्ही नुसते बसलेले आहात, तुम्हाला आर्ग्युमेंट ऐकायचं आहे. दुसऱ्या कोर्टात तुम्हाला आर्ग्युमेंट करायचं आहे, तर तुम्ही 2 लॅपटॉप्स ठेवा, त्याच्यावर 2 वेगळ्या लिंक्स मागवा, 2 ईमेल्स ठेवा, त्याच्यावर 2 वेगळ्या लिंक्स मागवा. आणि जर तुम्ही अष्टावधानी असाल की एका वेळी याचा विरोधकाचा आर्ग्युमेंट ऐकता ऐकता तुम्ही आर्ग्युमेंट करू शकता, एवढं जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असेल तर 2 ठिकाणी अपिअर व्हायला काही हरकत नाही ना. आपण अष्टावधानी असू शकतो, 8 गोष्टी एकदम करू शकतो जर मनात आणलं तर. आणि ऍक्च्युली महिला वकील आहेत ना, त्यांनी हे लक्षात घ्यावं. सगळ्या आपण देव्यांचे पाहतो ना मूर्ती, तर देवींना 18 हात 9 हात वगैरे असतात. त्याचं कारण काय? त्या अनेक गोष्टी एकदम करू शकतात. पण प्रयत्न करायला आपण पुरुषांनी हरकत नसते. तर एक क्वेश्चन आहे, पेपर ऑनलाईन मिळतील का म्हणताय? काय म्हणता? स्टॅम्प पेपर ऑनलाईन मिळतील का? स्टॅम्प पेपर? हा, ऍक्च्युली आपण बरेचसे अमाऊंट ट्रान्झॅक्शन वेबसाईटवर हे करतो, पेमेंट करतो, परंतु त्यांचं म्हणणं स्टॅम्प पेपर ऑनलाईन मिळतील का, असे काय सिस्टीम करता येईल? स्टॅम्प पेपर तर ऑनलाईन मिळण्याची सोय ऑलरेडी झालेली आहे. कोर्ट फी स्टॅम्प विकत घ्यायची गरज नाही तुम्हाला. कोर्ट फी तुम्ही ऑनलाईनच भरायची आहे. येस. कोर्ट फी ऑनलाईनच भरायची. ग्रास नावाची साईट आहे सरकारची, आणि आपण जेव्हा ई फायलिंग करताना तेव्हा ग्रास वरून कोर्ट, ही गोष्ट मी जेव्हा रजिस्ट्रार जनरल होतो तेव्हा सुरू झालेली आहे, तेव्हापासून सुरू आहे ही गोष्ट. आणि कोर्ट फी आता कुठेच असं स्टॅम्प घेऊन भरायची गरज नाही आहे, ती ऑनलाईनच भरता येते. आता ज्युनियर्स, अर्चना मोरे यांचं म्हणणं, ज्युनियर्स विल बी मिसिंग द ऑपॉर्च्युनिटीज ऑफ लर्निंग बाय अटेंडिंग आर्ग्युमेंट्स बाय सिनियर प्रॅक्टिशनर्स. अर्चना ताई,
उलट तुम्हाला जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे सिनियरचे आर्ग्युमेंट्स ऐकायची. असा जर आपला कोणता गैरसमज असेल की फक्त पक्षकार आणि त्यांचे वकील यांनाच कोर्टातले आर्ग्युमेंट ऐकता येईल, तसं नाही आहे. आपण जर विनंती केली की आज सुधाकर आव्हाड करतात ना आर्ग्युमेंट, माझ्या करत असावेत, त्यांचा आर्ग्युमेंट आहेत ना, ते आर्ग्युमेंट्स करतात ना, कोर्टात जातात ना, तर त्यांचा आर्ग्युमेंट बघा ऐकायचा आहे. तर आपण कोर्टाला विनंती करून एक लिंक आपल्याकडे सुद्धा येईल ना, आपण घरी बसून ऐका ना त्यांचा आर्ग्युमेंट. आणि उलट तुम्हाला जास्तीत जास्त संधी मिळतील, जास्त लोकांचे आर्ग्युमेंट्स ऐक, तुम्ही चूज करू शकाल. आता कोर्टात जाऊन तुम्ही बसणार आणि ते आर्ग्युमेंट झालंच नाही तर काय करणार? किंवा एखादी महत्वाची केस आहे, जसं पोस्टमॉर्टमवर डॉक्टरची साक्ष होणार आहे, तुम्हाला ती ऐकायची आहे, क्रॉस कशी केली जाते, तुम्ही कोर्टाला विनंती करा, कोर्ट तुम्हाला लिंक देईल. आपण ओपन कोर्ट हा कन्सेप्ट फॉलो करतोय. आजच्या घटक्याला लाईव्ह स्ट्रीमिंग आपण करणार नाही आहे, कारण करू शकत नाही, त्याचं टेक्नॉलॉजिकल काही डिफिकल्टीज आहेत. त्यात लाईव्ह स्ट्रीमिंग झालं तर तुम्ही घरी बसून पाहू शकाल ना प्रत्येक प्रकरण. लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये पुष्कळ अडचणी, एक म्हणजे टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत बँडविड्थ वगैरेचे. त्याशिवाय दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या प्रकरणाचं लाईव्ह स्ट्रीमिंग करावं आणि कोणत्या गोष्टी जगासमोर येऊ द्याव्या याच्याविषयी थोडासा विचार करणं आवश्यक आहे. कधी कधी वकील सुद्धा भावनेच्या भरात एखादी गोष्ट बोलून जातात, कधी कधी जजेस सुद्धा त्याच्यावर रिॲक्ट करतात आणि कधी कधी आपसात वादही होतो. आता हा वाद जगासमोर कायम स्वरूपात आणावा की नाही हा एक जरा विचार करण्याचा प्रश्न आहे. म्हणून लाईव्ह स्ट्रीमिंगच्या ऐवजी दुसऱ्या दिवशी एडिटेड फॉर्म मध्ये स्ट्रीमिंग, म्हणजे ज्या गोष्टी वगळून टाकायच्या आहेत रेकॉर्डमधून त्या वगळून बाकीचं दाखवण्याची सोय आपण करणार आहोत. पण तुम्ही जे म्हणता तुम्हाला ज्यांना शिकायचं आहे त्यांच्यासाठी एक व्हिडिओ लिंक कोर्टाने द्यावी, कोर्टाला विनंती करावी. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे जे रूल्स आहेत ना, ते रूल्स आम्ही पाठवलेले आहेत, आपण ते रूल्स बघा. त्याच्यामध्ये तरतूद आहे विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना ऐकायचं आहे त्यांच्यासाठी. ओपन कोर्ट हा कन्सेप्ट आहे बघा, त्यामुळे ऐकता येईल तुम्हाला, असा प्रश्न येणार नाही. एक आहे सर, ऍडव्होकेट जितेश यांचा प्रश्न आहे सर, इज देअर एनी प्लॅनिंग टू हॅव सम प्रपोर्शन ऑफ व्हर्च्युअल कोर्ट अँड ट्रेडिशन फिजिकल कोर्ट? ट्रॅडिशनल फिजिकल कोर्ट्स आपल्याला बंद करायचे नाहीत, बंद होणारच नाहीत. एक गोष्ट म्हणजे ट्रॅडिशनल फिजिकल कोर्टामध्ये जसं आय विटनेस आहे किंवा व्हिक्टीम आहे, त्याची साक्ष फिजिकली न्यायाधीशासमोर व्हावी हे जास्त योग्य आहे. त्याची साक्ष क्वचित प्रसंगी त्या स्वतःला व्हिक्टीमला सुद्धा प्रोटेक्शन हवं असेल तर मग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होईल, परंतु ऑर्डिनरी कोर्टासमोर याची साक्ष होईल आपल्याला फिजिकल कोर्टातच होईल. बाकीचे जे साक्षीदार आहेत त्यांच्या साक्षी या फिजिकल कोर्टात होण्याची गरज नाही, त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होऊ शकतात. त्यामुळे फिजिकल आणि व्हर्च्युअल या दोन्हीचं थोडंसं कॉम्बिनेशन राहणार आहे. आता व्हर्च्युअल कोर्ट हे जे ट्रॅफिकच्या कोर्टांचं झालेलं आहे, आपण बघा ट्रॅफिकमध्ये पोलीस वाले परस्परच काहीतरी फाईन वगैरे करून सेटल करतात. त्याच्याऐवजी आता आपलं व्हर्च्युअल कोर्ट आहे दिल्लीमध्ये, 88 कोटी रुपये दंड एक 7-8 महिन्यामध्ये तिथे जमा झालेला आहे. 88 कोटी रुपये मोठा आकडा आहे हा. त्याचं कारण काय की आळंदीकर, तुम्ही आळंदीकर तसं करणार नाही कधीच, पण समजा आळंदीकर हेल्मेट न घालता निघाले आणि पोलीस वाल्यांनी त्यांना अडवलं, किंवा सीट बेल्ट न घालता गाडी चालवतात पोलीस वाल्यांनी अडवलं, तर त्यांना तिथल्या तिथे आपल्या मोबाईलवरून दंड भरून टाकता येतो ना. ते व्हर्च्युअली अपिअर होतात मॅजिस्ट्रेट समोर, व्हर्च्युअल मॅजिस्ट्रेट समोर, आणि व्हर्च्युअल मॅजिस्ट्रेट त्यांना विचारतो की काय तुमचं काय म्हणणं आहे, दंडाची गोष्ट ऐकतो, दंड सांगितला की ते आपल्या कार्डाने दंड भरतात आणि पुढे गाडी घेऊन पुढे निघून जातात. त्यामुळे त्यांना हे जे सोयीचं झालेलं आहे व्हर्च्युअल कोर्टामुळे, यामुळे 88 कोटी रुपये दंड सरकार जमा झाला, जास्त सोपं झालं काम. तर असं आहे, ते होऊ शकतं. आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत का? आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती अशी आहे की काहीही तुमच्या मागण्या असतील, प्रश्न असतील, कृपा करून ते जरूर पाठवा. तुमच्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं हे आवश्यक आहे. तुम्ही एक महत्वाचे स्टेक होल्डर आहात. वकील हा न्यायव्यवस्थेचा मोठा भाग आहे आणि आपण न्यायव्यवस्थेमध्ये वकिलांच्या म्हणण्याला पुरेशी किंमत देतो.
परंतु कोणी आडमुठेपणा जर करत असेल, कोणी जर म्हणत असेल की नाही नाही हे असं चालणारच नाही, आमची काही हरकत नाही, न चालू देत. परंतु हा तुमच्या जीवाचा प्रश्न आहे, तुमच्या स्वास्थ्याचा प्रश्न आहे. तुम्ही कोर्टात यायचं आणि स्वतःला इन्फेक्टेड करून घ्यायचं, कोरोनाग्रस्त करून घ्यायचं, याला काही अर्थ नाही. एक असंही सजेशन आलं होतं की व्हिक्टीम सकट सगळ्या विटनेसेसना सुद्धा आपल्याला व्हर्च्युअली तपासता येईल, ते सुद्धा करता येईल. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला ज्या काही सोयी करायच्या त्या करता येतील. आता सुद्धा जसं व्हिक्टीमचं तुम्हाला म्हटलं की व्हिक्टीमच्या प्रोटेक्शनचा जर प्रश्न असेल, व्हिक्टीमच्या आयडेंटिटीचा प्रश्न असेल, आज सुद्धा आपण व्हिक्टीम पॉक्सो वगैरे मध्ये आपण व्हिक्टीमला पडद्याआड ठेवतोच ना, त्यामुळे ते सुद्धा करता येईल. परंतु त्यासाठी आपल्याला ज्या काही प्रिकॉशन्स घ्यायच्या ते घेऊ. सध्याच्या घटकेवर तर आपण शक्यतोवर सगळ्या साक्षीदारांना, जेवढ्या साक्षीदारांना व्हर्च्युअली तपासणं शक्य आहे, व्हीसीनी तपासणं शक्य आहे, तेवढ्यांना तपासायचा प्रयत्न करू. हळूहळू कोर्टामध्ये येण्याची गर्दी आपली जर कमी झाली तर आपण जिंकलो. आणि जर गर्दी कमी केली नाही आणि आपण स्वतःला इन्फेक्ट करून आपल्या कुटुंबियांचं सुद्धा स्वास्थ्य धोक्यात आणलं तर त्यातनं मिळवलं काय आपण? काहीच नाही. त्यामुळे माझी सर्वांना विनंती अशी आहे की सध्याच्या घटकेला आपण याचा जरूर विचार करा. ई फायलिंग, ई पेमेंट आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हिअरिंग याचा जरूर विचार करा. आणि नंतर सुद्धा ज्या गोष्टी आवश्यक नाही आहेत त्यासाठी कोर्टात जाण्याची गरज नाही ना. विनाकारण कोर्टात जाऊन आपला वेळ वाया घालवण्याचं कारण काय आहे त्याचा आपण जरूर विचार करा, अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. आपण ही चर्चा करण्याची संधी दिली त्याबद्दल आळंदीकर वकील, बारामतीचा बार, सगळ्यांचं मी आभारी आहे. धन्यवाद. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन सर मिळालं. ठिकाणी निश्चितपणे प्रेरणा मिळालेली आहे. आपल्यासारखे 70कडे जाणारे न्यायाधीश मंडळी, ऍडव्होकेट भास्करराव आव्हाड सारखी 80च्या पार केलेली मंडळी, ऍडव्होकेट सुधाकर आव्हाड सरांसारखी मंडळी, ऍडव्होकेट दायतडक सर, ऍडव्होकेट अविनाश भिडे सर, ऍडव्होकेट उदय वारंजीकर सर, अतिशय न्यायाधीश गौतम पटेल, अतिशय वयस्कर झालेली मंडळी जर आज टेक्नॉलॉजीचा यूज करून आम्हाला पुऱ्या लॉकडाऊन पिरियडमध्ये पूर्ण सगळ्या कालावधीमध्ये सतत मार्गदर्शन करत राहिला आहात. प्रत्येक बारला पुणे असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, बारामती असेल आणि इकडं कल्याण असेल, सर्वच ठिकाणी सर्वांनी वेबिनारचे आयोजन केले आणि अतिशय उत्कृष्ट रीतीने त्याला प्रतिसाद दिला. सर्व ज्येष्ठ वकिलांनी या ठिकाणी प्रतिसाद दिला. आता वेबिनार 2-3 दिवस सुट्टी राहिलेली आहे, त्याही पिरियडमध्ये आणखीन काही वेबिनार चालू घेण्याचा प्रयत्न आहे. आजचं आपलं लेक्चर किमान 100 ते 125 जणांनी ऑनलाईन युट्यूब ऑनलाईन लिंक वरती आणि इतर लिंक वरती आणि युट्यूब वरती पाहिलं. आपलं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी झालेलं आहे. त्याबद्दल मी बारामती बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट चंद्रकांत सोपटे यांचे, सर्व आमचे बारामती बारचे मेंबर, मी कोऑर्डिनेटर ऍडव्होकेट गणेश आळंदीकर, आपल्या सरांचं विशेष करून आपण अतिशय अमूल्य वेळ असा आम्हाला दिलेला आहे. आपलं बिझी शेड्यूल, मद्रास हायकोर्टाचं व्हर्च्युअल